मेरी माँ प्यारी माँ मम्मा। हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी। हो खुदा पे भी असर, तू दुआओं का है घर। मेरी माँ, मेरी माँ प्यारी माँ मम्मा। हो नाही बरोबर ना, आपण बाळाला सहज देऊ शकतो। ते जर एखाद्या मातेला दूध आलं नाही तर बाहेरचं पावडर दूध दिलं जातं। मग ते मी माझ्या बाळाला जन्मानंतर शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करेन। पहिले 6 महिने फक्त आईचे दूध देईन। 6 महिन्यानंतर पूरक आहारासह 2 वर्षांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान सुरू ठेवेन। माझ्या कुटुंबातील इतर मातांनाही याबाबत जागरूक करेन। ते चीक दूध खूप महत्त्वाचं आहे। बाळाचं पहिलं लसीकरण हे मातेचं पहिलं चीक दूध असतं। त्याच्यानंतर निव्वळ 6 महिने फक्त मातेने बाळाला स्तनपान करायचं असतं। मध, पाणी, साखर ह्याच्यापैकी काहीच द्यायचं नसतं, कारण देवाने ती व्यक्ती घडवली आहे। म्हणजे आता स्त्रीला स्तनपान देण्यासाठी ती स्तन दिलेली आहे। म्हणजे जेव्हा ती गरोदर राहते त्याच्यानंतर त्या स्तनामध्ये खूप बदल होतो आणि त्यामुळे त्या बाईला डिलिव्हरीनंतर दूध सुटतं आणि ते दूध बाळाचं पोषण करण्यासाठी महत्त्वाचं आहे। कारण बाळ हे 6 महिने आईचं दूधच पचवू शकतं। जर आपण 5 दिवस उठून औषध घातलं किंवा त्याला मध, पाणी एक्स्ट्राचं आईचे दूध अमृत आहे, बाळासाठी वरदान आहे। निरोगी आनंदी जीवनाचे हेच सुंदर गुपित आहे। जन्मताच देऊ स्तनपान, हाच बाळाचा पहिला मान। पहिले 6 महिने फक्त दूध, यातच आहे आरोग्याची सूध। आईचे दूध अमृत आहे, बाळासाठी वरदान आहे। आई बाळाचे प्रेम वाढे, रोगांपासून बाळ दूर राहे। सुदृढ शरीर तेजस्वी मन, स्तनपानाने होई जीवन धन। चला करूया आज संकल्प, प्रत्येक बाळाला मिळो हा हक्क। आईचे दूध प्रत्येकाला, निरोगी भारत घडवू चला। आईचे दूध अमृत आहे, बाळासाठी वरदान आहे।